I love you so. सोहम, आई ऐका ना माझं. थांब शुभ्रा. तुला माहित नाही ते काय प्रकार घडलाय ते. सोहम, मगाशी मी तुला फोन केला तेव्हा तू मला म्हणालास मी घरी यायला निघालोय म्हणून, आणि तू घरातच होतास हिच्या बरोबर. खोटं बोललास तू माझ्याशी. अरे आज तुझी बायको त्यांनी वटसावित्रीचा उपास केलाय तुझ्यासाठी, उपास थांबली आहे ती, आणि तू हिच्या बरोबर इकडे. शी. मॅडम मॅडम हे बघा, तुमचा ना हे तुम्हाला तुम्ही जे बघितलं तर तसा अर्थ नका घेऊ तुम्ही. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी तुम्हाला मला एक संधी द्या, मी एक्सप्लेन करतो नीट सगळं. हे काय एक्सप्लेनेशन देणार आहेस तू सोहम? आता हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. याच्यावरती काही एक्सप्लेनेशन असूच शकत नाही. मॅडम मला बोलू तर दे, मला एक्सप्लेन करायची तुम्ही संधी. असं नाही मॅम. सोहम, मॅमना सांग की आपलं प्रेम एकमेकांवर. आणि त्यांनी ऑलरेडी आता सगळं बघितलंय, सो प्लीज खोटं बोलू नकोस. असावरे मॅम, आमचं प्रेम एकमेकांवर. शट अप. आत्ताच्या आत्ता स्वतःचं सामान बांधायचं आणि माझ्या घरातनं निघून जायचं. त्याच्याकडे बघू नकोस. हे घर माझं आहे. इकडे कोणी राहायचं आणि कोणी नाही राहायचं हे मी ठरवते, तो नाही. जस्ट गेट आउट ऑफ माय हाऊस राईट नाउ. सोहम, मॅडम हे बघा, ती सुझॅन काही सांगत होती. मॅडम खरंच ऐका ना. मॅडम प्लीज ऐका ना. मॅडम मॅडम मला बोलू तर द्या प्लीज. मॅडम मॅडम मला मॅडम माझी बाजू तर ऐकून घ्या ना तुम्ही. मॅडम प्लीज. मॅडम माझी बाजू तर ऐकून घ्या. मॅडम मला एक तुझी चान्स हिंमत द्या. कशी मॅडम मला झाली? एक बस चान्स कर द्या. सोहम. किती खोटं बोलशील? जे घडलं ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. आता बोलण्यासारखं आणि ऐकण्यासारखं काय शिल्लक राहिलंय? अहो पण मी तुला माझ्याशी काही बोलायचा अधिकार नाहीये सोहम.
किती विश्वास ठेवला होता तुझ्यावर मी सोहम. अरे मला किती अभिमान होता तुझा. आता सगळं संपलंय. शी, तुला ना माझा मुलगा म्हणायची सुद्धा लाज वाटते मला. तू चालतो या घरात. मला ऐकायचं नाहीये. आसावरी तू जरा शांत हो. मला कोणाचं काही ऐकायचं नाहीये. पण माझं ऐकावं लागेल. आता मी बोलणार आहे, माझं ऐकावं लागेल. काय म्हणालीस तू आता? मला मुलगा म्हणून घेताना लाज वाटते ना तुला? पण मी एक विचारू का? तुला आठवते तरी का ग की शेवटचं माझ्याशी मुलासारखं कधी वागलीस तू? सोहम, तुझ्या आईशी बोलतोयस, तू विसरू नकोस. मला व्यवस्थित माहितीये मी माझ्या आईशी बोलतोय ते तुम्ही सांगायची गरज नाही, कारण तुम्ही माझे वडील नाही आहात. सोहम, शांत व्हा. का शांत राहू मी? हा? आणि तुला काय वाटतं शुभ्रा, तू एकटी सहन करते सगळं या घरात? जे काही सहन करता ते फक्त तुम्हीच सगळे सहन करता. मी काही सहन नाही केलं या घरात. मिसेस आसावरी राजे, एक विचारू तुम्हाला. मला एकदाही प्रश्न पडला नाही आतापर्यंत की मी तुमचा सख्खा मुलगा स्वतःच्या आईला एकदाही आई का नाही म्हणत? मी तुम्हाला मॅडम का म्हणतो? हा प्रश्न पडलाय कधी तुम्हाला? याचं कारण हे आहे की मला तुझ्यात माझी आई दिसत नाही. सतत मला जबाबदारीची जाणीव करून द्यायची, सतत तुझे ते सो कॉल्ड चांगले संस्कार, हे करायचं नाही, असं वागायचं नाही, तसं वागायचं नाही. अरे बास, कंटाळा आलाय मला. मला ना मोकळेपणाने वागूच दिलं नाही तुम्ही कधी. आणि तुला जे योग्य वाटतं ना ते फक्त लादत राहायचं समोरच्यावर. बास. हा, मला काय हवंय, माझ्या काय गरजा आहेत ह्याचा कधी विचार केलायस तू आई म्हणून? हे आलिशान घर, हे सगळं तुझं आहे. कंपनी तुझी आहे, पैसा तुझा आहे, मान सगळा तुलाच मिळतो. मी कोण आहे मग? मी नोकर आहे फक्त इथे ना. स्वतःच्याच कंपनीत मला एम्प्लॉई म्हणून ठेवलेस, पगार देतेस तू मला कामाचा. एकदा कधीतरी तुझ्या मनात येतं आणि तुझ्या लाडक्या सुनेला माझ्या डोक्यावर आणून बसवायचं. ही कोण आहे? आणि बरं तूच मला ऐकवणार, हिच्याकडून शिक चालते. ही कोण आहे? हा, ही कोण आहे माझ्या बरोबर काम करणारी? ही कसले डिसिजन घेणार सगळे? याचा त्रास होत नसेल मला? सोहम, तू खूप चिडलायस म्हणून तू काय बोलतोय त्याचं भान नाहीये तुला. व्यवस्थित भानावर आहे. फक्त ना अनेक वर्ष साचलेलं आहे ना मनात, ते सगळं बाहेर पडतंय आता. नाही, आणि आता मला ना फरकच पडत नाहीये, कळलं का? तुझ्या नजरेत मी किती पडलोय, मी किती घाणेरडा माणूस आहे, याने मला काही फरक पडत नाही. कुलकर्णी घराण्याचा मी वारस आहे, ह्याच्यातही मला काही इंटरेस्ट उरलेला नाहीये. मला ना फक्त सुखाने जगायचं आहे. आता सुखाने जगायचं आहे, स्वतःचा आनंद शोधायचा आहे, मला पाहिजे तसं करायचंय बास. आणि त्यासाठी मी काही करेन. आणि ह्यातलं तू मला कधी काहीही दिलेलं नाहीयेस, आणि म्हणूनच आयुष्यभर मी मॅडमच म्हणणार तुला, कारण तू माझी आई नाहीयेस. तुम्ही सावरी. शांत व्हा. ऐक प्लीज.
आई आई प्लीज शांत व्हा आई. ओके ओके. ठीक आहे सोहम, तुला तुझ्या मनाप्रमाणे वागायचंय, तुला हवं तसं आयुष्य जगायचंय. ठीक आहे, पण मग त्यासाठी ह्या घरात तुला जागा नाही. या घराने, या घरातल्या माणसांनी तुझ्यावरती फक्त प्रेम आणि प्रेमच केलं, पण तुला कधी ते कळलंच नाही. तू आम्हाला गृहीत धरलंस. प्रत्येक घराची अशी एक शिस्त असते सोहम. ती शिस्त जर तुला जाच वाटली तर तो दोष तुझा आहे, घरातल्या माणसांचा नाही. आणि तुझ्या आनंदासाठी तुझ्या स्वैराचारासाठी जर तू शुभ्राचा विश्वासघात करणार असशील, तिच्यावरती अन्याय करणार असशील, तर मी तिला न्याय मिळवून देईन. आत्ताच आता या घरात तू चालता होसो. मला असं बाहेर नाही काढायचं. मला असं करू नका, मी तुमच्या पाया पडते आई. प्लीज तुम्ही सोहमला बाहेर नका काढू. तुम्ही त्याला बाहेर काढलं तर आपल्या कुटुंबाचं काय होईल आई? तुम्ही एवढा विचार करा. मी माझ्या बबडूला काय सांगू त्याचा डॅडा कुठे? बाबा बाबा प्लीज तुम्ही समजवा नाही ना. काय बोलतेस तू शुभ्रा? अगे ह्यानी तुझा विश्वासघात केला, तुझ्याशी प्रतारणा केली आणि तू त्याला थांबवायला सांगतेस? तू कसा संसार करणार आहेस या माणसाबरोबर? आई मला माहित होतं तुम्ही अशाच रिॲक्ट होणार, म्हणूनच आम्ही तुम्हाला काही सांगितलं नव्हतं. शुभ्रा, काय म्हणालीस तू? म्हणून सांगितलं नाही म्हणजे शुभ्रा तुला हे माहित होतं? तुम्हालाही माहित होतं? आणि तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवलं. तुम्ही दोघांनी एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवली. शुभ्रा, किती त्रास सहन करायला लागला असेल तुला. का सहन केलंस हे सगळं? तुला मला सांगावंसही वाटलं नाही, माझ्याशी बोलावंसही वाटलं नाही. असं का केलंस तू? आई तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर शुभ्रा? ही तुझी सासू तुझी आई बनून तुझ्या पाठीशी उभी राहील म्हणून? शुभ्रा इतकी फरकी समजतेस ना मला तू? आई आई अहो तुम्ही काय बोलताय? अहो तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून नाही सांगितलं आम्ही. बबडू तू 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 कशाला आलास इकडे? हा जा. बबडू, बबडू
बबडू चला पण तुझ्या खोलीत जा. शुभ्रा येते. हा शुभ्रा लवकर ये ग. आई आई आजपासून तुझं माझं नातं संपलं. तुला तुझं आयुष्य जगायचंय ना, तुझ्या स्वतःच्या पद्धतीने जा, जग तुला हवं तसं. शुभ्रा या घराची मुलगी होती, आता तर या घराची ती मुलगी आहेच, पण ती आमची वारसही आहे. या घराचे दरवाजे आता तुझ्यासाठी कायमचे बंद आहेत. बस. हे बघ, ह्याच्यातला तुझा तो आवडता गेम आहे ना, तो गेम लाव आणि खेळत बस. शुभ्रा येईल थोड्या वेळाने आणि तुला झोप आली तर झोपून जायचं. ओके, गुड बॉय. आजू, काय रे बाळा? आजूनी दादाला घराबाहेर का काढलं? त्याचा विचार तू करू नकोस. खेळ आणि झोप आली तर झोपून जायचं. ओके. गुड नाईट. बघ ना जरा काही 2-3 दिवस काहीतरी मॅनेज होते का बघ ना प्लीज. अरे हा ठीक आहे, चल सोड. नाही ना होते तुझ्या ह्याच्याने, मग सोडून दे. सो आता काय करायचं? काय करण्यासारखं उरले का आपल्या हातात? सगळ्याची वाट लागली. सुंदर चांगलं परफेक्ट चित्र तयार केलं होतं मी मॅडम समोर, सगळ्याची माती झाली एका क्षणात. माना डोलवू नकोस, तुझ्याचमुळे झालंय. काय गरज होती ही वटपौर्णिमा वगैरे करायची, हे असल्या पूजा करायची, उपवास करायची? काय गरज होती सांग ना. मुळात या घरात येऊन राहायची गरजच काय होती तुला? चांगलं भेटत होतो ना बाहेर, छान चाललेलं आपलं, एन्जॉय करत होतो. पण नाही, हे लग्नाचं भूत शिरलंय ना डोक्यात. निघाले ना माझीच वरात. आली नसतीस ना इकडे, हे घडलंच नसतं सगळं. ए सो, मला नको ब्लेम करूस हा. तुझ्या आईने तुला घराच्या बाहेर काढले, यात माझी काय मिस्टेक आहे? मग कोणाची चूक आहे? आता कुठे जायचं, काय करायचं ते तू ठरव. आणि मला खूप भूक लागली, मला काहीतरी खायला आणून दे. नख खा माझी नख, नाही तर मलाच खाऊन टाका. खा, दुसरं काही उरलं नाही आता माझ्याकडे. ए तू पुअर झालास, त्यात माझी काय मिस्टेक आहे? ए वर वगैरे बोलू नको, अजून डोक्यात जाऊ नकोस माझ्या. हे सगळं माझं आहे, हे घर बिझनेस सगळं माझंच आहे, कळलं ना? हॅलो, जे माझं करतोयस ना, ते आता काही तुझं राहिलं नाही, सगळं तुझ्या हातात गेलं. माझा हक्क आहे तुझा, तुला अक्कल नाही ना, बडबड करू नको. गप्पा बस, तुझं काही राहिलं नाही आता. जस्ट शट अप ना. बिझनेस उभं करायला कष्ट घेतलं मी. शुभ्रा बघ, बाबा याचसाठी मी गप्प होते हो. नाही पण आसावरीने केलं ते बरोबरच केलं. बाबा तुम्ही प्लीज आईंजवळ जा, त्यांना गरज आहे तुमची आता. मी बबडूकडे बघते.